राजकीय स्कोअर सुरुवातीपासून सेटल होत होती. हम्म. आरक्षणाची मागणी म्हणजे जयंतराव म्हणतात त्या मागणी त्या म्हणण्याशी मी 100% सहमत आहे. हम्म. राजकारणी कुठलंही विधान करतात त्याच्यामध्ये राजकारण नसतं असं होऊच शकत नाही. हम्म. पण ते राजकारण आहे त्यांचा व्यवसाय. ते त्यांनी केलं नाही तर ते त्यांचं काय पोट कसं भरणार, साधी गोष्ट आहे ना. आपण जर हम्म. बातमीदारी केली नाही तर आपलं पोट कसं भरणार. तसं राजकारण्यांचं पोट भरायचं असेल तर त्यांना राजकारण करावं लागतं. हम्म. ही साधी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये कसं आहे ना की सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस टार्गेट होते. मराठा आरक्षणाच्या जेव्हा सगळे मोर्चे मोर्चे निघालेत, अर्थातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळे सगळा फोकस त्यांच्याकडे होता. हम्म. पण ते मुख्यमंत्री नव्हते तेव्हा देखील देवेंद्र फडणवीसच टार्गेट होते. बर. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुद्धा टीका हो कोणावर व्हायची हो तर हो. फडणवीसांवर व्हायची. बरोबर. आता फडणवीसांनी मुंबईच्या आंदोलनामध्ये म्हणजे मुंबईला मनोज जरांगे पाटील आल्यानंतर त्यांनी जी काय जादूची कांडी फिरवली आहे त्यानंतर मात्र टोन बदललेला दिसतोय. हम्म. त्या कालावधीमध्ये काय घडलं असेल, त्या कालावधीत काय राजकारण झालं असेल, हे सगळ्यांना जाणून घेण्याची खरं उत्सुकता आहे. मी पण प्रयत्न करतोय माहिती काढण्याचा काय झालं नक्की त्या काळामध्ये. अजून ठोस माहिती काही मिळालेली नाही. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. हम्म. अशा वेळेला मनोज जरांगे पाटील असोत किंवा छगन भुजबळ असोत यांनी आपापल्या समाजाची वोट बँक एक प्रकारे कुठल्या तरी पक्षाच्या मागे कॉन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न चालवलेला असं याच्यातलं माझं ऐकलं नाही. म्हणजे हम्म. उदाहरणार्थ ओबीसी आपण म्हणतो की ओबीसी हा सातत्याने आणि कायमस्वरूपी भाजपच्या पाठीशी उभा राहणारा समाज हम्म. आहे. हम्म. पण या ओबीसी समाजाला गोपीनाथ मुंडेंची आठवण करून द्यायची आणि धनंजय मुंडेंकडे बोट दाखवायचं हे जरा कुठेतरी अतार्किक वाटतं. पण त्याच्यामध्ये छगन भुजबळांची राजकीय अडचण जर आपण समजून घेतली, हा. छगन भुजबळ त्यांच्याच पक्षाच्या नेत्याला मोठे करणार ना. ते काही पंकजा मुंडेंचं नाव घेऊ शकत नाही. हम्म. दोघे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असताना छगन भुजबळांनी जर पंकजांचं नाव घेतलं असतं तर हम्म. ती आणखी मोठी हेडलाईन झाली असती. हम्म. हम्म. त्यामुळे पंकजांचं नाव न घेता धनंजय मुंडेंचं नाव घेणं हे त्यांच्या राजकीय सोयीस्करपणाचा तो भाग आहे. हम्म. पण ओबीसी समाज हा धनंजय असो किंवा पंकजा असो या दोघांना आपला नेता मानतो का, हा खरा प्रश्न आहे. हम्म. भुजबळांना लाख वाटो की त्यांनी धनंजय मुंडेंनी याचे नेतृत्व करावं. मात्र या समाजाला काय वाटतंय ते या दोन्ही मुंडे भगिनींकडे किंवा मुंडे भाऊ बहिणीकडे आपला नेता म्हणून बघतात का, तर मला असं वाटतं अजिबात बघत नाही. आजच्या घडीला निसंशयपणाने ओबीसीचा सगळ्यात मोठा नेता कोण असेल महाराष्ट्रामध्ये तर ते छगन भुजबळ हेच आहेत. हम्म. आणि भुजबळ जोवर आक्रमकपणाने बाजू मांडतायत हम्म. तोवर ओबीसी समाजाला काहीतरी होप्स आहेत. ओके. धनंजय मुंडेंच्या भोवती असलेली सगळी कॉन्ट्रोवर्सी, त्यांचं सगळं हम्म. सापडलेले विवाद हे सगळं बघता धनंजय मुंडेंकडे जर ओबीसी समाजाचं नेतृत्व गेलंच येणाऱ्या काळामध्ये हम्म. तर मात्र ओबीसी समाज हा